नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। ही बातमी आहे म्हणजे महागाई भत्ता वाढी संदर्भात। मार्च 2024 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 4% वाढवला होता। आधी कर्मचाऱ्यांना 46% दराने महागाई भत्ता दिला जात होता, मात्र यामध्ये सरकारने 4% वाढ केली। यानुसार महागाई भत्ता हा 50% इतका झाला। ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू झालेली आहे। कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो। जानेवारी आणि महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून अशी दोनदा महागाई भत्त्याची वाढ ही दिली जाते। जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यामध्ये घेतला जातो आणि जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणपणे सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेतला जातो। दरवर्षी असेच घडते। यामुळे यंदाही सप्टेंबर महिन्यात जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होऊ शकतो असे बोलले जाते। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 50% दराने महागाई भत्ता दिला जात असून 3% वाढ होणार आहे। अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% पोहोचणार आहे। AICPIच्या जानेवारी ते जून या कालावधीच्या आकडेवारीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी 3% वाढणार आहे। याबाबतचा निर्णय हा पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये होणार असे म्हटले जात आहे। सप्टेंबरमध्ये होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होईल अशी आशा आहे। असे झाल्यास सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत अर्थातच जो पगार ऑक्टोबर महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारासोबतच जुलै ऑगस्ट या 2 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम आणि महागाई भत्ता वाढीचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील।